काश्मीरपासून मद्रासपर्यंत आणि गुजरातपासून आसामपर्यंत मुघल बादशाहांनी आपल्या लाखोंच्या फौजा सगळ्या प्रांतांमध्ये घुसवल्या, तिथली मंदिरं पाडली, उद्ध्वस्त केली, लोकांच्या कत्तली केल्या, तिथल्या स्त्रियांची आबरू लुटली आणि आपल्या राज्यात मात्र सुंदर सुंदर वास्तू बांधून ठेवल्या। मग अकबर असो, औरंगजेब असो, शहाजहान असो, प्रत्येकानं हेच केलं। शहाजहाननं आपली पत्नी मुमताज महल हिच्या आठवणीमध्ये ताजमहाल बांधला। जगातल्या 7 आश्चर्यांच्या पैकी एक असा हा ताजमहाल मानला जातो। ही खरंच एक सुंदर वास्तू आहे, पण जेव्हा वेळ बदलते त्यावेळी सगळ्याच गोष्टी बदलतात। भविष्यात मुघलांच्यावर अशी वेळ आली की ज्या मराठ्यांना संपवायचा त्यांनी जवळजवळ 100 वर्ष प्रयत्न केला, त्याच मराठ्यांनी मुघलांचा वंश जिवंत ठेवला, पण अर्थात त्यांच्या गळ्यात पट्टा बांधूनच। आणि म्हणूनच गरज पडल्यानंतर मराठ्यांनी या मोगलांच्या वास्तूंची फिकीर केली नाही आणि हीच गोष्ट मराठ्यांचे सरदार महादजी शिंदे यांनी बरोबर फेडून दाखवली, ती मोगलांच्या ताजमहालमध्ये आपले घोडे बांधून। ती त्या वेळची एक प्रॅक्टिकल गरज होती आणि मराठ्यांनी ती मग जशी जमेल तशी पूर्ण केली। मग हे कसं घडलं, त्याचे रेफरन्सेस काय आहेत, हे सगळं सांगणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। छत्रपती शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं, छत्रपती संभाजी महाराजांनी, महाराणी ताराबाईंनी हे स्वराज्य रक्षण केलं। त्यानंतर छत्रपती शाहू महाराजांच्या काळात या राज्याचा उत्तरेकडे विस्तार होत गेला, म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये। बाजीराव पेशवे, चिमाजी अप्पा, नानासाहेब पेशवे यांच्याबरोबरच मल्हारराव होळकर यांच्यासारख्या सरदारांनी मराठ्यांच्या घोड्यांना यमुनेचं पाणी पाजलं। आता मराठे एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्तरेकडे जिंकत गेले, म्हणजे मुघलांचं जे राज्य होतं ते अर्थातच मराठ्यांनी कापून काढलं आणि आपल्या राज्याला जोडून घेतलं। पण मराठ्यांच्या या राज्याला एक झटका बसला, तो 1761च्या पानिपतच्या युद्धात। त्यानंतर मराठ्यांना 10 वर्ष माघार घ्यावी लागली, कारण पानिपतच्या युद्धामध्ये हजारो मराठे मारले गेले, हजारो मराठ्यांना कैद झाली आणि त्या सगळ्यांना अब्दाली घेऊन गेला। पण अखेर 1771च्या ऑगस्टमध्ये महादजी शिंदे यांनी पुन्हा एकदा दिल्लीकडे दौड केली आणि दिल्लीवर मराठ्यांचा भगवा फडकवला। म्हणजे मराठ्यांची ही जी माघार होती ती एक स्ट्रॅटेजिक माघार होती असं म्हणता येईल। दिल्लीमध्ये तेव्हा जो बादशाह होता तो होता शाह आलम दुसरा। त्याला गादीवरून नजीब खान आणि त्याचा मुलगा जावेदा खान यांनी हाकलून काढलेलं होतं। तेव्हा महादजी शिंदे तिथं परत गेले आणि त्यांनी त्याला गादीवर परत बसवला। त्यानंतर महादजी शिंदे यांनी दिल्ली सोडल्यावर पुन्हा एकदा नजीब खानाच्या, म्हणजेच मराठ्यांच्या इतिहासात ज्याचा खेड्या म्हणून उल्लेख झाला आहे, त्या नजीब खानाच्या नातवाने दिल्लीची गादी परत हस्तगत केली आणि दिल्लीचा बादशाह असणाऱ्या या शाह आलमचे डोळे काढले, त्याचा अपमान केला, त्याला दिल्लीतून हाकलून काढलं। म्हणजे अर्थात जेव्हा जेव्हा मराठे दिल्लीत असायचे तेव्हा तेव्हा मुघलांना जोर यायचा किंवा मुघल जिवंत असायचे। मराठे दिल्लीतून गेले की मुघलांना काळं कुत्रही विचारत नव्हतं, अशी अक्षरशः मुघलांची परिस्थिती होती। अर्थात मुघलांची स्वतःचं रक्षण करण्याची अजिबात क्षमताच नव्हती। पुन्हा महादजी शिंदे दिल्लीला गेले, दिल्ली मराठ्यांनी जिंकली आणि गुलाम कादरला दिल्लीतून मराठ्यांनी पळवून लावलं। दिल्ली बरोबर मग मराठ्यांनी आग्र्याच्या दिशेने चाल केली, कारण आग्रा हे देखील गुलाम कादरचं महत्वाचं ठाणं होतं आणि तिथं तो ठाण मांडून बसलेला होता। महादजी शिंदे यांनी आपलं जे कवायतीचं सैन्य होतं ते पुढे पाठवून दिलं। महादजी शिंदे यांचं एक वैशिष्ट्य असं की मराठ्यांच्यातले ते एक असे सरदार होते ज्यांच्या सैन्यात एक फ्रेंच तुकडी कायम काम करायची। या फ्रेंच तुकडीचं नेतृत्व बॅनट डिबॉइन नावाचा एक सरदार करायचा। याच्याशिवाय त्यांच्या सैन्यात जॉन हेसिंग नावाचा एक डच कमांडर देखील होता। यांची नावं यासाठी सांगतोय की याच लोकांनी पुढे आपला जो मुख्य स्टोरीचा पुरावा आहे तो लिहून ठेवलाय। अन्यथा आपल्याला मराठ्यांनी केलेल्या कितीतरी करामती आज माहितीच नाहीत, कारण मराठ्यांनी त्या लिहून ठेवलेल्या नाहीत। मराठ्यांच्या पुढे गेलेल्या या तुकडीला आग्र्याचा किल्ला सहजपणे जिंकता आला नाही, म्हणून मग महादजी शिंदे मागाहून तिथं पोहोचले। महादजी शिंदे यांचं स्वतःचं सैन्य प्लस कवायतीचं ते फ्रेंच सैन्य, असं करून त्यांनी आग्र्याचा किल्ला आपल्या ताब्यात घेतला। 1785ला मराठ्यांनी आग्रा जिंकला। त्यानंतर पुढे जवळजवळ 18 ते 20 वर्ष हा आग्र्याचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात राहिला। 1803 साली इंग्रजांनी तो जिंकेपर्यंत मराठ्यांच्याच तो ताब्यात होता। आता आग्र्याच्या किल्ल्यात मराठ्यांना आपले घोडे बांधायची गरज का पडली ते सांगायच्या अगोदर तुम्हाला तुमच्या कामाच्या एका ऍप बद्दल सांगतो। मार्केट वुल्फ हे एक सेबी रजिस्टर्ड ऍप आहे जे भारतात अतिशय वेगाने वाढत आहे। हे वापरायचं कसं ते मी तुम्हाला अगोदर सांगतो। इथं पिन टाकून अगोदर लॉग इन करा आणि फॉलो ट्रेंड्सवर क्लिक करा। ते तुम्हाला सध्या मार्केटमध्ये चालू असलेले सगळे प्रॉफिटेबल ट्रेंड्स दाखवेल। तुम्ही फक्त एक क्लिक करून त्यांना फॉलो करू शकता। इथं तुम्ही खूप छोटी रक्कम जवळ असताना देखील इन्व्हेस्टमेंट चालू करू शकता। इथं तुम्हाला बाकी ऍप्स मध्ये जवळजवळ 3 पट रक्कम लागते। या ऍप मध्ये एक इनबिल्ट स्टॉप लॉस फीचर आहे जे तुम्हाला तुमच्या होणाऱ्या नुकसानीपासून वाचवते। जसं जेव्हा एखादा ट्रेड एका विशिष्ट लेवलच्या लॉस पर्यंत येऊन पोहोचतो
तेव्हा हे ॲप आपोआप स्टॉप लॉस लावतं आणि तुमचं भविष्यात होणारं नुकसान वाचवतं. याचं ब्रोकरेज सुद्धा इंडस्ट्रीमध्ये सर्वात कमी ब्रोकरेजेस पैकी एक आहे. पहा, प्रॉफिट ट्रेंडच्या हिशोबानं मूव्ह होताना दिसत होतं. मी फक्त स्टॉप ट्रेडवर क्लिक केलं आणि अत्यंत कमी वेळात 1306 रुपयांचा प्रॉफिट बुक झाला देखील. ही संपूर्ण सुविधा तुम्ही फक्त 99 रुपये देऊन लाईफ टाईमसाठी यूज करू शकता. लाईफ टाईमसाठी इथं हे फार महत्त्वाचं आहे. या ॲपमध्ये तुम्ही कमोडिटीजमध्ये म्हणजे सोने, चांदी, क्रूड ऑइल यामध्ये देखील ट्रेड करू शकता, सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत. मार्केट वुल्फ ॲप तुम्हाला फ्री रिकमेंडेशन सुद्धा देतं. हे पहा, लोकांनी डिसेंबरमध्ये एकाच दिवसात 8,606, जूनमध्ये 70,468, जुलैमध्ये 59,696 आणि आताच ऑक्टोबरमध्ये 58,207 इतका प्रॉफिट बुक केलाय. आणि या प्रॉफिटमध्ये मार्केट वुल्फ ॲप कोणतंही कमिशन घेत नाही. मार्केट वुल्फचे आतापर्यंत 2 मिलियन डाउनलोड झालेले आहेत. त्यामुळे तुम्ही उशीर करू नका आणि या ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, खाली कमेंटमध्ये पिन करून ठेवतोय. हे ॲप डाउनलोड करा आणि त्याचा वापर सुरू करा. आता आपण आपल्या ताजमहालच्या स्टोरीकडे येऊया. आग्र्याचा किल्ला, जवळचा ताजमहाल हे सगळं मराठ्यांच्या ताब्यात होतं. पण 17 जून 1788 ला मराठ्यांच्या सैन्याला गुलाम कादरच्या सैन्यानं आणि त्याचा सरदार असलेल्या इस्माईल बेग यांनी वेढा घातला. या मोठ्या प्रमाणावर त्यांनी तोफाचा मारा मराठ्यांच्या सैन्यावर करायला सुरुवात केली. कारण मराठ्यांच्याकडे जरी आग्रा असलं तरी आजूबाजूच्या भागामध्ये अजून देखील रोहिल्यांच्या त्या सैन्याचा वर्चस्व होता. इस्माईल बेगच्या त्या तोफांच्या माऱ्यापासून वाचण्यासाठी मराठ्यांनी सुरुवातीला जिलाऊखाना म्हणून जो ताजमहालच्या समोरच्या ज्या इमारती आहेत, ज्या इमारतींचा वापर आपले घोडे बांधण्यासाठी आणि आपलं सैन्य लपवण्यासाठी सुरुवातीला केला. आपलं सैन्य आणि आपलं अश्वदल सुरक्षित करण्यासाठी ताजमहालच्या मुख्य दरवाजापासून आतल्या बाजूला सैन्यांना आसरा घ्यावा लागला. आपली संपूर्ण शिबंदी मग पुढं मराठ्यांना ताजमहालाच्या आत हलवावी लागली. आपले घोडे देखील ताजमहालच्या आत बांधायची व्यवस्था करावी लागली. कारण तेवढ्या मोठ्या प्रमाणावर या तोफांचा मारा किल्ल्यामध्ये होत होता आणि हे युद्ध जिंकणं मराठ्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं. कारण ह्या युद्धामध्ये जर मराठ्यांचा पाडाव झाला असता तर आग्रा मराठ्यांच्या हातून गेला असतं. अर्थात फक्त इथं मुघलांचा अपमान करायचा म्हणून मराठ्यांनी ही आपली घोडी आत जाऊन बांधली असा समज करून घ्यायचं कारण नाही. मराठ्यांच्या सैन्यानं इथे जी घोडी बांधली ती प्रॅक्टिकल कारणांसाठी बांधली. म्हणजे अडचणीच्या वेळी स्वतःला वाचवण्यासाठी मराठ्यांनी ताजमहालाच्या मुख्य इमारतीचा आधार घेतला. अन्यथा मराठे ताजमहालच्या आसपास असणाऱ्या इमारतींच्या मध्ये आपलं ठाणं करून होते किंवा तिथं आपलं वसतिस्थान करायचे. अर्थात मराठ्यांनी हा वेढा फोडला आणि मराठे या युद्धात जिंकले. मी मगाशी म्हटलं तसं दिल्लीच्या बादशाहचे डोळे काढणाऱ्या गुलाम कादरला देखील मराठ्यांनी मग नंतर जाऊन पकडलं आणि त्याचे डोळे काढले आणि त्याला मारून टाकलं. एक प्रकारे 1761 ला जो पानिपतामध्ये मराठ्यांचा पराभव झाला होता त्याचा बदला मराठ्यांनी 1788 साली घेतला. तो त्या गुलाम कादरचा, म्हणजे पानिपत युद्ध ज्यानं घडवून आणलं त्या नजीब खानाच्या नातवाची हत्या करून. पण मराठ्यांच्या सैन्यात असलेला हा फ्रेंच कमांडर मात्र थोडा सौंदर्यदृष्टी असलेला माणूस होता. असं म्हणतात की महाजी शिंदे यांनी आपल्या सैन्यावर खर्च करण्यासाठी जो काही पैसा या डिबॉईनला दिलेला होता त्यातला थोडा पैसा त्यानं ताजमहालाच्या रिस्टोरेशनसाठी नंतर वापरला. कारण ज्या पद्धतीने या युद्धाच्या काळात ताजमहालाची हानी झालेली होती, तिथं सैन्याचा वावर झालेला होता, तिथं आत घोडे बांधलेले होते, या सगळ्यामुळं ताजमहालाच्या सौंदर्याला थोडीशी बाधा झालेली होती असं या डिबॉईनला वाटायचं. याच सेनेमध्ये असणारा जॉन हेसिंग हा डच कमांडर देखील ताजमहालच्या प्रेमात पडलेला होता. त्यानं देखील ताजमहालच्या रेस्टोरेशनसाठी बरेच प्रयत्न केले. 1799 ते 1803 या काळात ताजमहालाचा संपूर्ण ताबा हा जॉन हेसिंग याच्याकडेच होता. जॉन हेसिंग मेल्यानंतर त्याच्या पत्नीनं म्हणजे ॲने हेसिंग हिनं आग्र्यातच MG रोडवर एक लाल दगडातला ताजमहाल बांधलेला आहे. तो 1803 साली बांधलेला ताजमहाल आहे, जो लाल दगडातला आहे आणि तो आज देखील तिथं आहे. जॉन हेसिंगच्या स्मृतीप्रित्यर्थ तो बांधलेला आहे. इथं सांगायचा उद्देश असा आहे की मराठ्यांनी जेव्हा ताजमहालाचा वापर घोडे बांधण्यासाठी केला त्याच वेळी हे काही सरदार तिथं होते. त्यांनी त्यावेळेला या गोष्टी त्यांच्या पत्रांमध्ये किंवा त्यांच्या डायरीमध्ये नोंद करून ठेवल्या होत्या. जेम्स स्किनर नावाचा आणखी एक अधिकारी डिबॉईन याच्या सैन्यामध्ये काम करत होता. त्यानं देखील त्याच्या नोट्समध्ये हे लिहून ठेवलंय की मराठ्यांनी कशा प्रकारे ताजमहलमध्ये शिल्लक असलेली एक ना एक जागा आपल्या वस्तीसाठी वापरलेली होती. त्याचं अर्थात दुसरं कारण असं असणार आहे की ताजमहालच्या आसपासचा जो संपूर्ण एरिया आहे तो तुम्ही आजही बघितला तर तो दाट लोकवस्तीचा आहे. त्यामुळे मराठ्यांच्या सैन्याला राहण्यासाठी एक चांगली व्यवस्था याच्या आसपासच्या भागात अजिबात झालेली नसणार आहे आणि म्हणूनच मराठ्यांनी ताजमहालची प्रत्येक वास्तू किंवा प्रत्येक कोपरा न कोपरा आपल्या स्वतःला राहण्यासाठी किंवा आपले घोडे बांधण्यासाठी केलेला आढळतो.
महादजी शिंदे यांनी या ठिकाणी जे केलं ते योग्य की अयोग्य, ताजमहालाच्या सौंदर्याच्या दृष्टीनं आणि मुघलांनी संपूर्ण भारतात जे काही केलं त्याच्या दृष्टीनं महादजी शिंदे यांचं धोरण तुम्हाला काय वाटतं? योग्य होतं की अयोग्य, हे तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मार्केट वुल्फ हे ॲप अतिशय वेगानं सध्या वाढतं आहे. 2 मिलियनपेक्षा जास्त डाउनलोड झालेले आहेत. तुम्ही देखील हे ॲप डाउनलोड करा आणि तुमच्या ट्रेडिंगच्या प्रवासाची सुरुवात करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत शेअर करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.